CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। दिव्यांगांना सवलतीपासून वंचित करून त्यांना अपमानित करण्याची संतापजनक घटना जिल्ह्याच्या बीबी येथे घडली आहे। माहूरगड बसमधून जिल्ह्यातील सुलतानपूर येथील शेख अहमद शेख अमजद हे प्रवास करत असताना त्यांना दिव्यांगाच्या सवलतीपासून वाहकाने वंचित करण्याचा आरोप त्यांनी केला आहे। शेख अहमद शेख अमजद हे दिव्यांग असतानाही बसच्या वाहकाने त्यांच्याकडे दिव्यांग कार्ड असूनही त्यांचे दिव्यांग कार्ड ऑनलाईन दिसत नसल्याचे क्षुल्लक सबबीवरून सवलत नाकारली असल्याचा आरोप त्यांनी केला। सदर प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले आहे। नमस्कार, मी नांदगाव डेपोचा वाहक विष्णू वाघ। या सदर अपंगाच्या व्यक्ती संदर्भात विषय असा आहे की त्यांचं जे लॉग इन UDID कार्ड आहे ते लॉग इन झालेलं नाही आहे आणि मी त्यांना एक नाही 3-4 त्या ऑप्शनमध्ये त्यांना विचारलं का मला तुम्ही 4 पैकी कोणत्या ऑप्शनमध्ये मला माझ्या मोबाईलमध्ये न करता तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून दाखवा, पण ते त्या गोष्टीसुद्धा ॲक्सेप्ट करायला तयार नाही। आणि माझ्या मोबाईलमध्ये त्यांना लॉग इन केलं पण ते लॉग इन होत नसल्यामुळं मला नाईलाजाने मी त्यांना विनंती केली का तुम्ही फुल तिकीट घ्या, पण ते त्या गोष्टीला ऐकलं केला नाही। त्यांनी रिक्वेस्ट केली की मला पोलीस स्टेशनला गाडी घ्या। त्यांच्या विनंतीवरून मी पोलीस स्टेशनला एक गाडी घेतली। मी त्यांना कुठल्याही प्रकारचे आवाजच्या भाषा वापरली नाही किंवा त्यांना कुठे मध्यंतरी उतरून दिलेले नाही। मला वाटतं का ते बोगस अपंग आहेत? नाही, मला दिसतंय ते, मी रिजेक्ट केलेलं नाही, ते मला दिसतंय ते हँडिकॅप आहे, त्यांच्या हातात काठी आहे, पण मला आमच्या प्रशासकीय याच्यानुसार मला ते डॉक्युमेंट ओरिजिनल लॉग इन झालेलं तर मी त्या गोष्टीला ॲग्री करू शकतो। उद्या जर कधी रस्त्यामध्ये गाडी चेक झाली तर आमच्या मार्ग तपासणीच मला विचारणा करतो। त्याच्याकडे कार्ड आहे, मग तुम्ही कार्डवर ऍक्सेप्ट करत नाही का ते? त्याच्याकडे कार्ड आम्हाला नवीन परिपत्रकानुसार सूचना दिलेल्या आहे की ते जे कार्ड आहे ते लॉग इन करण्यात यावं, ऑनलाईन चेक करण्यात यावं, जे चेक त्याच्यात त्यांचा डेटा ओपन होतो ते असेल तर त्यांना सवलत द्यावी, अन्यथा ते डुप्लिकेट त्याला तर आम्ही ते काय करणार, आम्ही आमचं काम करतोय ते त्यांचं काम करतायत। आता प्रशासकीय कामकाजाचा विषय त्याच्यात मी माझ्या परीने त्यांना पूर्ण सहकार्य केलंय। नमस्कार, माझं नाव शेख अहमद शेख अमजद, राहणार दुसरं बीड, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। आता मी माहूरगड बसमध्ये कुठून आली सर बस? नाही, मालेगाव ते माहूरगड बसमध्ये मला जायचं आहे सुलतानपूरला, परंतु माझं हे अपंगाचं कार्ड आहे ओरिजिनल, याला मी अपडेट केलेलं आहे। 8 दिवस झाले, याची 8 दिवसाची मुदत दिलेली आहे मला। त्याचं ऑनलाईन सर्टिफिकेट हे 8 दिवसासाठी माझ्याकडे ऑनलाईन त्यांनी करून दिले, पण साहेब म्हणतात कंडक्टर साहेब तुमचं बोगस आहे। आता मी बोगस माणूस आहे का? याला पर्यायी व्यवस्था काय? सामान्य लोकांची परवड राहिली सर याच्यामध्ये। एखादा म्हातारा माणूस असला, वृद्ध माणूस असला, अपंग असला, अंध असला, त्यांनी कुठे जायचं? नाही, उतरून नाही दिलं त्यांनी। मीच म्हटलं त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन या, कारण ते सॉल्व्ह करतील आपला काय प्रॉब्लेम। त्यात कंडक्टर साहेबाचा गुन्हा नाही, त्यांनी स्कॅन केलं, माझं स्कॅन होत नाही, ओरिजिनल आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे। त्यांचंही बिचाराचं नुकसान नाही करायचं मला। फक्त मग याला मला या कार्डाला पर्यायी व्यवस्था काय आहे? पार यांची मुख्यमंत्री बच्चू हे मंत्रालयामार्फत जे परिवहन मंत्रालय आहे त्यांनी आता नवीन नियम लावले, पैशांचे नियम लावले सर। 199 रुपये, 40 कोटी रुपये त्यांच्या मार्फत जमा होणार आहेत अपंगांमार्फत। याची पर्यायी व्यवस्था कोणत्याही सेंटरला त्यांनी लावून द्यावी, जेणेकरून अपंगाची त्रास होणार नाही सर, याची काळजी विनंती करू। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।